तर हे कानातले सागर मला दिल्लीवरून घेऊन आले होते. पहिल्यांदाच मेट्रोचा प्रवास करते असून म्हटलं चल जाऊन फिरून येऊ. वाटेत महालक्ष्मी टॉपवर म्हणून आम्ही उतरलो. टॉप स्टेशन स्टेशन एसटी स्टॉप मला माहिती आहे, मी फिरले आहे मेट्रोने. गाडी मिळेल की नाही, पोलीस उचलतील की नाही अशी धाकधूक होती आम्हाला, पण आमची गाडी आहे सेफ. माझ्या जावेची मुलगी देविका आणि तिची बेस्ट फ्रेंड. बरेच दिवस झाले आम्ही स्टँड शोधत होतो, पण तर असा हा माझा संसार. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहोत सिद्धिविनायकला. तर सागर तर रेडी होऊन पाठीमागे बसलेत आणि मी आता रेडी होते. तर मी छान असा कुर्ती घातलाय, हा बघा, म्हणजे फारसी सूट घातलाय आणि आता मी माझी तयारी करणार आहे. पण त्याआधी आम्ही काय काय प्लॅन केले आज ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिला आम्ही आता आमच्या इथे जे काही विठ्ठल मंदिर आहे, हनुमान मंदिर, राम मंदिर आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. त्यानंतर आम्ही जाणार आहोत सिद्धिविनायकला. सिद्धिविनायकचं दर्शन वगैरे करणार आणि मग आम्ही आमच्या वहिनींकडे जाणार आहोत. तर कालच आम्ही वहिनींकडे जाऊन आलो. तर आमचा तेव्हा प्लॅन असा ठरला की आपण बाहेर जेवायला जाऊया. तर आता मंदिरात जाते तर ऑब्व्हियसली आज आम्ही व्हेजच जेवणार आहोत. तर दर्शन वगैरे करून झालं की आम्ही वहिनी दादरमध्येच राहतात, मग त्यांच्या रूमवर त्यांच्या घरी जाऊ. मग आम्ही सगळे मिळून आम्ही हॉटेलला जाणार आहोत. तर असा आमचा प्लॅन ठरलेला आहे. आता बघू कसं काय काय होतंय. तर सागरचं तर काय 5 मिनिटात तयारी आधीच झाली आहे. मी इथे छान असा बघा पिंक कलरचा ऑनलाईन कुर्ता मागवलाय मी. सॉरी, कुर्ता नाही आहे, ड्रेस आहे, फारसी सूट आहे. तर तो मी घातलाय. तर म्हटलं की चला गेट रेड विथ मी करूया. तर मी आता तयारी करणार आहे, पण मी आता बॅक कॅमेऱ्याने शूट करते. पण मी गेट रेडी विथ मी करताना फ्रंट कॅमेऱ्याने करणार आहे, कारण मेकअप करताना दिसलं पाहिजे ना. तर मी आता मेकअप करायला घेते. पण प्लीज तुम्ही कमेंट करायला येऊ नका, कारण फ्रंट कॅमेऱ्याने असं वेगळंच दिसतो चेहरा. आणि मग तुम्ही म्हणजे काही जण येणार कमेंट करायला की हा तुझा डोळा असाच दिसतो, तुझं तोंड असंच दिसतं, असं दिसतं, तसंच दिसतं. तर प्लीज तशा निगेटिव्ह कमेंट कोणी करू नका. तर मी पटकन आता तयारी करते. चला तयार होऊयात. सगळ्यात पहिलं मी हे माझं फेस सिरम लावून घेते. ओके, तर आता मी लावणार आहे माझं फेवरेट मॉइश्चरायझर. तुम्ही इकडे पाठीमागे बघा, हा बघा. त्याची तयारी तर झाली आहे. त्याचं बाबा बरं आहे, तयारी करून बसलाय तो मस्त. जरा मॉइश्चरायझर वगैरे लावतो. जाऊन तो तोंड धुणार. हो, काल त्याला दिलं मॉइश्चरायझर लावायला आणि तोंडाला लावायचं सोडून डोळ्यात घातलं. जाऊन धुवून आला. चला आपलं मॉइश्चरायझर तर लावून झालंय. आता वरती मी सनस्क्रीन लावून घेते. माझी सनस्क्रीन तरी लाव सागर, ती पण नको त्याला. आता मी लावणार आहे ही स्ट्रोब क्रीम थोडीशी. आज म्हटलं थोडासा मेकअप करावा. हे फेसेस कॅनडाचं थोडंसं फाउंडेशन, त्यामध्ये थोडीशी स्ट्रोब क्रीम पण ॲड करते. चला फाउंडेशन तर लावून झाले. आता थोडीशी पावडर. मस्त बाहेर कोकिळा ओरडते बघ ना. सगळं टिकली कोणती लावू? लाल हीच ना रेग्युलर. चला खूप वेळ कमी आहे. सागर तर कधीचे तयार होऊन बसलेत. ओके, मी आता हेअरस्टाईल करून घेते पटकन. कशी करू? हा सागर सोडू का? नाही पण गरमी होणार. असे सोडून पण चांगले दिसतंय. माझी तयारी डन झाली आहे. मी छान अशा बांगड्या घातल्यात आणि हे माझं मॅचिंग वॉच पिंकी. माझा लुक तर ऑलमोस्ट रेडी झाला आहे. तर मी हे कानातले घालणार आहे. तर हे कानातले सागर मला दिल्लीवरून घेऊन आले होते. तर मी अजूनपर्यंत एकदाही घातले नाही. आज खाली या.
सागर हो. कसे वाटतात कारंगले? बघ चांगले वाटतं. तुझी चॉईसच छान आहे. सगळ्यात पहिला आम्ही गेलो होतो वडाळ्यातील श्रीराम मंदिरामध्ये आणि खूप छान दर्शन झालं आणि खूपच प्रसन्न वाटत होतं. आणि बरोबर अपोजिट हे हनुमान मंदिर आहे, तिथे पण आम्ही गेलो, पाय वगैरे पडलो, मारुती स्तोत्र वगैरे म्हटलं आणि नंतर आम्ही गेलो सिद्धिविनायकला. आताच आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही जातोय आमच्या वहिनींच्या इथे. तिथे जाऊन थोडा वेळ बसणार, मग वहिनी आणि कामावरून येतील, मग आम्ही हॉटेलमध्ये जायचा प्लॅन करतोय. ऊन भरपूर आहे. हा, ऊन लागायला लागले. मी काहीतरी घेतलंय, मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते. ते बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं, ऑनलाईन बघत होती, पण म्हटलं की आता इथे आली आहे ना मंदिरात, तर मंदिराकडची एक आठवण म्हणून घेऊन जाऊया. आमचं 1 तास पार्किंग शोधण्यातच गेलं. आमच्याकडे ना अजून 1 तास आहे. तर इथे सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर मेट्रो स्टेशन आहे. तर सागर म्हणतात की तू मेट्रोमध्ये कधी फिरली आहेस काय? तर मी म्हटलं नाही. सागर म्हणतात चल जाऊन येऊया म्हणतात मंत्रालयापर्यंत. आम्ही आता ना मेट्रोचा प्रवास करून येते. कुठे? हां, आता आपण आहे इथे. हां, कुठे गेला? दादर. हां, इथे. आता आता कुठे आपण जाणार आपण? ही लाईन पकडणार. वांद्रे, इकडे वांद्रे दिसते, म्हणजे वरती असेल. नाही गिरगाव काय बदलली. हो, हा. आता सिद्धिविनायकला इथे आहे आपण. हो, दादरला जायचं कुठे ते सांग. आपण जाऊ, आपण ह्याच्यापर्यंत जाऊ, CST ला जाऊ. CST वरून रिटर्न. चल. 1 वर्ष झालं मी मुंबईत आहे, पण लोकलचा आणि मेट्रोचा प्रवास काय केला नाही. आता 3 मध्ये खाली आला, अजून 3 मध्ये. पहिल्यांदाच मेट्रोचा प्रवास करते, असून म्हटलं चल जाऊन फिरून येऊ. चालतोय. तर आम्ही ना सिद्धिविनायक टू CST अशी तिकीट काढली होती आणि नंतर आमच्या लक्षात आलं, अरे देवा, आम्ही गाडी लावली आहे, म्हणजे पार्किंगमध्ये लावली आहे, पण आम्हाला भरोसा नाही कधी उचलून येतील काय. मला डोक्यात आलं आमच्या, म्हणून आम्ही महालक्ष्मी, अर्ध्याच वाटेत महालक्ष्मी स्टॉपवर म्हणून आम्ही उतरलो. स्टेशनला आम्ही उतरलो. तिथे आता आम्ही परत तिकीट काढली आहे. जाताना 40-80ची तिकीट काढली होती. आता उतरलो, आता 30-60ची परत तिकीट काढली आणि आम्ही आता सिद्धिविनायकच्या तिथे जातोय. तिथे बघतो आधी आमची बाईक आहे का, आय होप असेल, देवा काळजी. तर आय होप आमची गाडी असू दे, तिथे असेल. आणि आता बघू. मजा चालली, उगाच इकडे फिर तिकडे फिर. असं देत रे, कधी फिरते मी. बरं, हिला मेट्रो दाखवायसाठी आणलं आणि मेट्रो बसेल म्हणजे मला माहिती आहे, मी फिरले आहे मेट्रोने. लक्षात नाही आलं माझ्या. ते लग्नाच्या आधी एकदा मी आली होती ना घाटकोपरला, तेव्हा घाटकोपर मेट्रो वेगळी, ही वेगळी. म्हणून मग मी आता ह्याला घेऊन आहे. नंतर माझ्या लक्षात आलं, मी काय खोटं बोलली नाही. आता आम्हाला त्या साईडला जायचं आहे. आली त्या मेट्रोच्या टनेलने आम्हाला भलतीकडेच आणून सोडलंय. आता आम्हालाच कळत नाही की आमची बाईक आम्ही कुठे लावली आहे. कुठे लावली? पुढे कुठून आलो फिरून ना. काय अगदी चेहऱ्यावर खुशी आली आहे बघा गाडी बघून. म्हणतो आज देव आमच्या सोबत आहे खरंच. कारण ना आज आम्ही पहिलं हनुमान मंदिरात गेलो, विठ्ठल मंदिरात गेलो, मग राम मंदिरात गेलो आणि राम मंदिरातल्या तिथल्या भटजींनी आम्हाला प्रसाद दिला. आणि आता पण आमचं सिद्धिविनायकचं दर्शन खूप छान झालं. आम्ही आमचा हार दिला होता ना, तसं देवाच्या पायावर तिथे ठेवल्याबरोबर तो खाली पडला. त्यामुळे आजचा दिवस आमचा खरंच खूप 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 सुंदर गेला. आणि आम्हाला भीती वाटत होती कारण पार्किंगच मिळत नव्हतं. मग आम्ही इकडे आउटसाईडला आणून पार्किंग केली होती. गाडी मिळेल की नाही, पोलीस उचलतील की नाही अशी धाकधूक होती आम्हाला. पण आमची गाडी आहे सेफ. आणि हा बघा कसा हसतोय खुसखुस. असं फोटो करून आलाय तो पूर्ण रस्ताभर. चला आता आम्ही कुठे जातोय रे? वहिनीकडे जातोय की डायरेक्ट? हा, मग आता आम्ही वहिनींच्या घरी जातोय आणि मग तिथून मग आम्ही हॉटेलला जाणार आहोत.
तर आता आम्ही वहिनीकडे आलो होतो, आम्ही जातोय हॉटेलला. तर मी आणि सागर बाईकने जाऊ आणि तुम्ही टॅक्सीने येतो, मी मागून टॅक्सीने येईल. आणि माझ्या जावेची मुलगी देविका आणि तिची बेस्ट फ्रेंड तुझं नाव स्वरा. हाय. तर सिद्धिविनायक मंदिराच्या तिथे आम्ही काय घेतलं तुम्हाला दाखवते. इथे लावते ना सागर, असं इथे कसं वाटेल? छान वाटतं. वारा आला की असं हलेल ना ते, आवाज येईल. आम्ही आवरते. आम्ही आताच आलो घरी. किती 3:45 झाले. आता थोडा वेळ आम्ही आराम करणार आहोत. मला एक ॲड शूट पण करायची आहे, ती संध्याकाळी उठून करणं. आणि बघू संध्याकाळी आम्ही अजून काय काय करणार आहोत. हसतोय सागर तिकडून. चला. बऱ्याच दिवसापासून आम्हाला आमच्या किचनसाठी असं स्टँड घ्यायचं होतं, पण आम्हाला जेवढी साईज पाहिजे होती ती मिळत नव्हती. तर फायनली आम्ही दादर अक्क मार्केट पालतं घालून सगळं इकडे तिकडे शोधून आम्हाला ही स्पेशल मागवून दिले हे स्टँड. तर आज सागर आता जाऊन हे स्टँड घेऊन आले. छोटंसंच पाहिजे होतं आम्हाला. हो, स्टँड मी आता स्वच्छ धुवून घेते आणि धुवून झाल्यावर आम्ही आता भिंतीवर लावणार आहोत. फायनली माझं स्टँड लागतंय. वा, डन. नॉट डन. संध्याकाळी आलो तर मला ना एक ॲड शूट करायची होती, ती शूट करून घेतली मी. सागरने थोडा आराम केला, मी तर काय नाही. आणि एडिटिंग वगैरे केलं. आणि संध्याकाळी ना सागर जाऊन ना हे स्टँड घेऊन आले. बरेच दिवस झाले आम्ही स्टँड शोधत होतो, पण इथे राहील असं स्टँड आम्हाला मिळत नव्हतं. 2-3 वेळा दादरला जाऊन आम्ही बघितलं. तर आज फायनली ते आम्हाला मिळालं. तर आम्ही ॲडव्हान्स पैसे देऊन आलो होतो. आता संध्याकाळी सागर गेले आणि घेऊन आले. सागरनी मला असं मस्त हे स्टँड आता लावून दिलं. आणि जी काय मला रोज लागतात ती भांडी होती ती मी आता मांडून घेतली आहेत नीट. तर असा हा माझा संसार. तर हळूहळू आम्ही थाटतोय आमचा संसार. 1 वर्ष होत आलं तरी पण आमचं सुरूच आहे काही ना काही घरातलं काम. तर आता मी जेवण म्हणजे बनवते, झालंय. आता आम्ही जेवायला घेणार. तर असा होता आजचा आमचा दिवस. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.